अकाउंटचे जवळपास आपण 7 एंट्रीज पाहणार आहोत आणि 7 एक्झाम्पल पाहणार आहोत। त्यापैकी सगळ्यात पहिली एंट्री आहे जवळपास दिनांक 5 तारखेची की बॉट गुड्स फ्रॉम ऋषी 10,000 रुपये। याची जी एंट्री आहे ते काय होणार आहे तर आपण 10,000 रुपयाचा जो माल आहे तो आपण खरेदी केलेला आहे म्हणून परचेस अकाउंट डेबिटेड आणि ऋषी अकाउंट क्रेडिट ही त्याची एंट्री होणार आहे। परचेस अकाउंट का बरं कारण आपण खरेदी केली म्हणून आणि इथे कॅशचा व्यवहार नाही आहे उधारीचा व्यवहार आहे म्हणून ऋषी अकाउंट हे आपण क्रेडिट केलेला आहे आणि राशी म्हणजे अमाउंट लिहिलेली आहे 10,000। आपल्या एंट्री बद्दल कुठलाही काही प्रॉब्लेम वाटला तर आपल्याला कमेंट्स करून सांगू शकता। 10 तारखेचा व्यवहार पाहणार आहोत की ड्रॉ फ्रॉम बँक ₹20,000 फॉर यूज अँड 6,000 फॉर सेल्फ यूज। आता आपण बँकेतून पैसे काढलेले आहे, बँकेतून पैसे काढले तर 20,000 रुपये हे ऑफिस खर्चासाठी आणि 6,000 रुपये आपले सेल्फ खर्चासाठी। आता पैसे जे आहे ते कोण देणार आहे, जी बँक असेल ती बँक देणार आहे। मग आता बँक देणार पण आपल्याकडे काय येणार आहे कॅश म्हणून कॅश अकाउंट डेबिटेड आणि त्यानंतर 20,000 रुपये ठीक आहे। आणि हे जे 6,000 रुपये ते सेल्फ यूज साठी म्हणजे आपण ड्रॉइंग म्हणत असतो तर ड्रॉइंग अकाउंट सुद्धा डेबिटेड होणार। आता कॅश आली म्हणून कॅशला कोणता नियम लागणार आहे तर रिअल अकाउंटचा नियम लागतो आणि रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो की डेबिट व्हॉट्स कम्स इन, तर त्यानुसार आपण कॅश अकाउंट हे डेबिट करणार आहोत। आणि ड्रॉइंग साठी आपले एक्सपेन्सेस आणि लॉसेस आपण डेबिट करत असतो म्हणून हे 6,000 रुपये आपण डेबिट करणार आहोत आणि बँकेने आपल्याला पैसे दिले म्हणून बँक अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत। तर अशा पद्धतीने 20,000 6,000 हे जे क्रेडिट राशी झालेली आहे आपली 26,000 रुपये। त्यात 17 तारखेचा व्यवहार आहे की रिटर्न गुड्स ऋषी 2,000 रुपये। आता जे काही आपण माल खरेदी केला होता त्यापैकी 2,000चा माल हा आपण वापस देऊन दिला तर आता मिळणार कोणाला आहे ऋषीला म्हणून ऋषी अकाउंट डेबिटेड आणि आपण जो कोणता माल खरेदी केला होता परचेस तर परचेस म्हणून मायनस करावं लागेल म्हणून परचेस रिटर्न अकाउंट आपण हे क्रेडिट करू। तर अशा पद्धतीने ऋषी अकाउंट डेबिटेड आणि परचेस रिटर्न अकाउंट हे क्रेडिट झालेलं आहे। आता इथे जर आहे ते ऋषी एका पर्सनल अकाउंटचा इथे नियम लागतो। त्यानंतरचा व्यवहार दिनांक 19 तारखेचा की कॅश परचेस 14,000 रुपये। कॅशने खरेदी केलेली आहे म्हणून परचेस अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिट होऊन जाईल आपले 14,000 रुपये। आता कॅश परचेस त्यामुळे कॅश अकाउंट डायरेक्ट क्रेडिट केले तर कुठल्याही प्रकारचं नाव येणार नाही। दिनांक 22 तारखेचा आहे की कॅश सेल, जर आपण विक्री केली असेल तर आपल्याकडे काय येणार आहे कॅश येणार आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिटेड आणि सेल्स अकाउंट क्रेडिटेड। तर हे झाले आपलं 20,000 रुपये। त्यानंतरचा व्यवहार आहे दिनांक 26 तारखेचा की डिपॉझिट इनटू बँक 16,000 रुपये। जर बँकेला पण पैसे दिले असेल तर बँक अकाउंट डेबिटेड आणि कॅश अकाउंट क्रेडिट होऊन जाईल जवळपास 16,000 रुपये। आता हे बँकेला पर्सनल अकाउंटचा नियम लागतो आणि कॅशला हा रिअल अकाउंटचा नियम लागतो। त्यानंतर इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक 7,000 रुपये ऑन अवर बिहाफ। यानंतरचा व्यवहार आहे की इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक म्हणजे बँकेने इंटरेस्ट घेतलेला आहे त्यामुळे लाभ जो आहे किंवा कॅश जो आहे तो बँकेला जाणार आहे म्हणून बँक अकाउंट डेबिटेड करू आणि इंटरेस्ट आहे त्यामुळे इंटरेस्ट म्हणजे एकंदरीत कॅश चाललेली आहे आपल्याकडून म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट करणार त्यावेळेला आपण जे नाव आहे ते आपण इंटरेस्ट म्हणून देणार आहोत म्हणून इंटरेस्ट अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत। तर हे झालं आपली एंट्री म्हणजे बिंग इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक ऑन अवर बिहाफ। तर अशा पद्धतीने आपण 7 एंट्री पाहिल्या आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुमच्या एका कमेंट्सने आम्हाला नक्की प्रेरणा मिळते। थँक्यू।